साहेब, दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती मुंबईत प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आज बैठक होत आहे. कसं नियोजन असणार आहे, कसं एकूणच दसरा मेळाव्याचं स्वरूप असणार आहे? आज मुंबई महानगरपालिकेचे आणि मुंबई क्षेत्रातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची म्हणजे नगरसेवकापासून शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांची या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। बैठकीची दोन महत्त्वाची कारणं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी पूर्वतयारीकरता ही आढावा बैठक आहे आणि त्याचबरोबर दसरा मेळावा जो आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवसेनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असतो, एक सण असतो, एक उत्सव असतो आणि तो उत्साहाने आणि आनंदाने आणि जोमामध्ये साजरा करण्याकरता नियोजन करण्याकरता या ठिकाणी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। कारण ह्या दसरा मेळाव्याचं महत्त्व हे एक वेगळं महत्त्व आहे, कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी होणारा हा दसरा मेळावा आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की दसरा मेळावा हा नेहमी शिवसेनेच्या दृष्टिकोनातून याकरता महत्त्वाचा असतो की माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि देशाला एक नवीन दिशा देतात, एक नवीन विचाराचं सोनं त्या ठिकाणी लुटलं जातं आणि तीच दिशा शिवसैनिक फॉलो करून पूर्ण वर्षभर काम करत असतात आणि तीच विचारांची परंपरा माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब गेल्या दसरा मेळाव्यापासून राखत आहे आणि ते वेळोवेळी त्यांच्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि देशाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मुद्दे मांडून ते पण सर्व शिवसैनिकांना एक नवीन दिशा देत आहेत आणि त्यामुळे हा दसरा मेळावा हा शिवसैनिकांच्या दृष्टिकोनातून एक ऊर्जादायी असणार, प्रेरणादायी असणार, कारण हा दसरा मेळाव्यामधून सर्व शिवसैनिक ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि महायुतीचा भगवा फडकवण्याकरता तो एक प्रकारचा एक संकल्प मेळावा असेल। शिवाय साहेब, वारंवार राऊतांकडनं टीका केली जात आहे की शिवसेनेच्या ज्या बॅनरवरती बाळासाहेबांचा फोटो लावू नये यापासून ते थेट एकनाथ शिंदेंना आता हात घातला जात आहे आणि एकनाथ शिंदे ज्या वेळी म्हणजे राजन विचारे यांनी जर का पद सोडलं नसतं तर आज शिंदे त्या ठिकाणी नसते असा देखील आरोप केला जात आहे। नाही, संजय राऊतांकडून आपल्याला म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला काही अपेक्षा नाही आहे, कारण दररोज एक नवीन विषय आणि जे बेताल वक्तव्य करत आहेत आणि वक्तव्य करताना पण कुठलंही तारतम्य बाळगत नाही आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला आता त्यांची जे काही वक्तव्याचं गांभीर्य कोणी घेत नाही आहे, त्यामुळे मी प्रसारमाध्यमांना पण विनंती करतो की आपण पण त्यांच्या कुठल्याही वक्तव्याचं गांभीर्य घेऊ नये आणि जे वर आपण सर्वांनी फोकस करावा। ज्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पण या गोष्टीचा वारंवार उल्लेख केला आहे की माझ्यावर कुठलेही आरोप झाले तर त्या आरोपांचं उत्तर मी विकासाच्या माध्यमातून देईल, विकास कामांच्या माध्यमातून देईल। तर आपणास पण विनंती आहे की आपण विकास कामं महाराष्ट्रातला जो आज पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे, इतर ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर लक्ष केंद्रित करावं। या सर्व समस्यांकडे दुर्लक्षित करण्याकरता वारंवार संजय राऊतांकडून बेताल वक्तव्य करण्यात येत आहे। तर आपणास विनंती आहे की आपण पण त्याचं कुठलंही गांभीर्य घेऊ नये। सर, आपण जर बघितलं उद्धव ठाकरेंनी देखील आज बैठक घेतली, तर दुसरीकडे राज ठाकरे यांचा अंबरनाथ म्हणजे ठाण्यामध्ये दौरा होता आणि पदाधिकाऱ्यांना एकच सूचना दिल्या जातात ते की मतचोरी होतं ते याद्यांकडे लक्ष द्या अशा सूचना दिल्या जातात। तर उद्धव ठाकरेंनी आज बैठकीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये संपर्क करा असं देखील सांगितलं, समन्वय साधावा असं म्हटलं। मतदार याद्यांच्या बाबतीत अभ्यास करणे आणि त्या संदर्भात ज्या काही गोष्टींची पूर्तता करणे हा प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो, त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वी मतदारांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करायच्या असतात तो राजकीय पक्ष करतो, त्याचाच भाग आहे। परंतु मतचोरी हाच प्रकार 2019ला जर आपण प्रकार तर चौकीदार चोर आहे हीच एक कॅम्पेन त्यांनी चालवलं होतं आणि लोकांनी संपूर्ण विश्वास आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर दाखवला होता की देशाचा जर चौकीदार कोण असेल तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असेल। त्यामुळे हे पण त्यांचं मतचोरीचं जे कॅम्पेन आहे ते संपूर्णतः फेल जाईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ही महायुतीच्या पाठीशी उभी राहील। जसे लोकसभेत उभे राहिले, जसे विधानसभेत उभे राहिली, त्याचीच पुनरावृत्ती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याला दिसून येईल। पण सर, आपण जर बघितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणा हा बालेकिल्ला नाही, हा बालेकिल्ल्यात आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र म्हणजे उतरलेले आहेत। नाही, कोणी उतरून दे, शेवटी लोक ही विकास कामं ह्याच्यावरच मतदान करतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी किंवा प्रत्येक निवडणूक हे कामावर आणि त्या व्यक्तीवर अवलंबून असतात आणि मला संपूर्णतः विश्वास आहे ठाणे काय संपूर्ण महाराष्ट्र हा आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहील। आपण बघाल तर विधानसभेच्या निवडणुकीत पण ह्या सर्व महाविकास आघाडीने वक्तव्य केलं होतं की त्यांचं सरकार येईल, पण त्या सर्वांवर मात करून
विकासाच्या कामाच्या जोरावर आणि आपल्या परफॉर्मन्सवर आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी महायुतीची सत्ता आणली. त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती या स्थानिक स्वराज्य संस्थेत दिसेल येईल आपल्याला. आणि मुंबई महानगरपालिकेत महायुतीचंच सरकार येईल आणि महायुतीचाच महापौर बसेल हा संपूर्ण विश्वास आम्हा सर्वांना आहे. दसरा मेळावा शिवसेनेची राजकीय परंपरा राहिलेली आहे. आता हा दसरा मेळावा अत्यंत महत्त्वाचा याच्यासाठी पण असणार आहे, कारण महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतात. त्या तोंडावर नेमके एकनाथ शिंदे काय संदेश देणार आहेत ते सगळ्यांचं, कारण विधानसभा असतील किंवा मग इतर निवडणुका असतील त्या चांगल्या प्रकारे विजय झालेला आहे शिवसेना. मात्र या निवडणुकीत दोन ठाकरे बंधू येण्यामुळे काय परिणाम होणार आहे का, आणि त्यामुळे शिवसैनिक एकनाथ शिंदेकडे नजर लावून बसतील. आपण बरोबर बोललात. दसरा मेळावा हा एक राजकीय परंपरा आणि एक विचारांची परंपरा आहे. आणि तीच विचारांची परंपरा गेले 2-3 वर्ष जे आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो दसरा मेळावा होतो त्या दसरा मेळाव्यात याच विचारांना पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला जातो. परंतु दुर्दैवाने जो दुसरा दसरा मेळावा होतो त्या ठिकाणी शिव्या देणे, टोमणे देणे आणि काँग्रेसचे जवळीक जाणे, जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरुद्ध अशी त्या ठिकाणी वक्तव्य केली जाते. त्यामुळे हा जो दसरा मेळावा आहे याला अत्यंत महत्त्व आहे. हा विचारांचा दसरा मेळावा आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटलं जातं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.